झी 24 तास एक पाऊल पुढे। तर सिने कलाकार लैला खानचा इगतपुरीतला बंगला आता प्रेक्षणीय स्थळ बनलाय। उत्सुकतेपोटी मुंबई आग्रा महामार्गावरून जाणारा प्रत्येक जण एकदा तरी थांबून या बंगल्याचं दर्शन घेताना दिसतोय। बालगोपाळांसह आबालवृद्ध इथं उत्सुकतेनं गर्दी करत आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। सिने अभिनेत्री लैला खान हिचा हत्याकांड झालेला बंगला आता प्रेक्षणीय स्थळ बनलेला आहे। आपण बघू शकतो अनेक पर्यटक या ठिकाणी हा बंगला पाहण्यासाठी येतात। हे खरं म्हणजे पर्यटक नसले तरी काही जण इगतपुरीत राहणारे आहेत, काही नाशिकचे आहेत, तर बरेच जण मुंबई आग्रा हायवेवरून जाता जाता सहजच म्हणून एक कटाक्ष या बंगल्याकडे टाकतायत। कशा पद्धतीने हा बंगला बांधण्यात आलेला होता, या ठिकाणी जी काही चवीनं चर्चा आज महाराष्ट्रामध्ये लैला खान बद्दल होते त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी दिसतंय। आपण बघू शकतो लहान लहान मुलांसोबत लोक या ठिकाणी आलेले आहेत, काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी जे आता बंगला बघण्यासाठी आलेला कशासाठी आलेला? मैं बंगला बंगलासाठी आलो, का इगतपुरी रहो, बंगला देखने को आया हम। इधर बच्चों को था कि बंगला देखना चाहिए, पापा दिखाओ बंगला कैसा है क्या है। चलो तो इसलिए बंगला देखने को आए हम लोग। काही महिलाही या ठिकाणी आहेत, लहान मुलं आहेत। तू या ठिकाणी आलीस, काय ऐकून आलीस, कशासाठी आलीस? की लैलाचा इथं हे झालेला आहे म्हणून बंगला आणि ते आहे का असे बघायला आलेले आहे। बरीच जण या ठिकाणी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून आता लैला खानचा बंगला जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि प्रत्येक जण या दरी सोबत, उंट दरी सोबत या बंगल्याचंही दर्शन या ठिकाणी घेतोय। त्यामुळे नाशिकमध्ये लैला खानचा बंगला आता हे एक प्रेक्षणीय स्थळ बनलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।